हॅलो डिअर स्टुडंट, मागच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस 3.1 मधील जे बेसिक पूर्ण थेरम येतं ते आपण बघितलं. ओके, तर या प्रॅक्टिसमधले क्वेश्चन येण्यासाठी आपल्याला ते पूर्ण थेरम नोन असणे गरजेचे आहे. ओके, चला इथं आपण इन शॉर्ट आपण त्याचं रिव्हिजन करू आणि ते पूर्ण थेरम तो पूर्ण व्हिडिओ बघून घ्या. याच्या मागचं जो लेक्चर आहे ते पूर्ण बघून घ्या आणि हे त्याच्या इन शॉर्ट आपण 3 थेरम 3 पॉइंट्स बघून घेऊ. काय दिलंय बघा. टँजंट थेरम काय सांगतो? द टँजंट ॲट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस थ्रू द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. आता मला सांगा, सपोज आपण काय केलं, हा एक सर्कल ड्रॉ केला. ओके, हा एक सर्कल ड्रॉ केला आणि इथं काय केलं आपण, त्याला एक टँजंट ड्रॉ केली. ओके, इथं काय केलं आपण, त्याला अशा प्रकारे एक टँजंट ड्रॉ केली आणि ही जी टँजंट आहे का, ती जर आपण रेडियस जर त्या टँजंटवर ड्रॉ केली अशा प्रकारे. ओके, आता हा झाला सेंटर ओ, हा झाला ए, ही जाईल लाईन एल. ओके, देन टँजंट लाईन एल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. जिथं ते दोन एकमेकांना इंटरसेक्ट होतात, रेडियस आणि टँजंट, तिथं किती डिग्री अँगल असतो? तर 90 डिग्री अँगल असतो. हा सांगतो टँजंट थेरम. पण याच्या सेम अपोजिट कोण असते? याच्या सेम अपोजिट कोण असते बघा. अ लाईन परपेंडिक्युलर टू द रेडियस. आता ही एक लाईन आहे, ही रेडियसला आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केली परपेंडिक्युलर ड्रॉ, पण पुढे असणार ऍट इट्स पॉइंट्स ऑन द सर्कल. पण ही लाईन इथं नसून किंवा इथं नसून पुढे सर्कलच्या पॉइंटवर आहे. कोणत्या एका पॉइंटवर आहे? देन द टँजंट इट इज अ टँजंट टू द सर्कल. तर ही लाईन एल सर्कलला काय दिली आपल्याला? टँजंट दिलेली आहे. आणि याच्यानंतरचे खूप महत्वाचा पॉइंट आहे, दॅट इज वन लक्षात घ्या. आता बघा काय सांगितलंय. आता बघा काय सांगितलं. टँजंट सेगमेंट थेरम आहे हा, लक्षात घ्या. टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट टू द सर्कल आर कॉन्ग्रंट. मला सांगा, हा सर्कल आहे, हा काय आपला सर्कल आहे. ओके, मी काय केलं, सर्कलच्या बाहेर इथं कुठेतरी एक पॉइंट पी घेतला आणि आता लक्षात घ्या, या पॉइंट मधून मी जर अशी एक टँजंट ड्रॉ केली इकडे एक आणि दुसरी एक टँजंट ड्रॉ केली या इकडे एक, बघा पॉइंट पी मधून. ओके, आता आहे का, ह्या ज्या दोन लाईन येतात, पी लाईन इथं क्यू ला इंटरसेक्ट झाली आणि पी लाईन इथं आर ला इंटरसेक्ट झाली, तरी पी आर इज कॉन्ग्रंट टू पी क्यू. टँजंट्स ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट टू द सर्कल आर कॉन्ग्रंट. समजे? आता हे 3 थेरम आपल्याला पुढं यूज करायचे, तर चला बघूयात. स्टार्ट फ्रॉम द क्वेश्चन फर्स्ट. आता क्वेश्चन 1 पासून सुरुवात करूयात आपण. नाउ लेट्स सी हियर. काय काय दिले बघा. काय दिले? इन ऍडजॉइनिंग फिगर रेडियस ऑफ सर्कल विथ सेंटर सी इज 6 सेंटीमीटर. आता सर्कलची रेडियस माहिती आहे का आपल्याला? नाही माहिती. आता ड्रॉ करू आपण इथं सर्कल. ही बघा, ही झाली आपली सर्कलची रेडियस. ओके, आणि लेंथ ऑफ रेडियस किती दिली आपल्याला? 6 सेंटीमीटर. विथ सेंटर सी रेडियस दिली 6 सेंटीमीटर. लाईन ए बी इज अ टँजंट. आता मला सांगा, जर लाईन ए बी टँजंट असेल आणि ही जर रेडियस असेल, तर इथं अँगल किती? 90 डिग्री. का? इथं 90 डिग्री दिलं होतं का आधी? नाही, पण आपण घेऊ शकतो बिकॉज ऑफ टँजंट थेरम. कारण टँजंट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन नंबर 1. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल सीएबी? अरे यार, यस, अँगल सीएबी चं मेजरमेंट किती असणार आहे? हा 90 डिग्री. अँगल सीएबी चं मेजरमेंट किती असणार आपल्याकडं? 90 डिग्री असणार आहे. तर बघा आता मग बघा, पहिल्याच आन्सर आले. हा, आता का? बिकॉज ऑफ टँजंट थेरम. कारण टँजंट थेरम काय सांगतो? टँजंट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. यस, हेन्स देयर इज 90 डिग्री. तर अँगल सीएबी काय झाला? 90 डिग्री. ओके, चला पहिल्याच आन्सर आले. व्यवस्थित लिहू, पण लक्षात घ्या. व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट सी फ्रॉम द एबी? आता आहे का, एबी पासून सी चं डिस्टन्स किती आहे? रेडियस किती आहे? आणि जेवढं रेडियस तेवढं डिस्टन्स असणार ना, कारण डिस्टन्स इज ऑलवेज परपेंडिक्युलर. डिस्टन्स कसं असतं? ऑलवेज परपेंडिक्युलर.
मग ते झालं 6 सेंटीमीटर. दुसऱ्याचं पण आन्सर आलं. आता डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 6 ऐका, डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 6 असणार आहे, देन फाइंड डिस्टन्स बी सी. तर हे किती असणार आहे? आता मला सांगा, हा झाला 90 डिग्री, ही झाली हाईट, ही झाली बेस. लावा इथं पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम ना, हायपोटेन्यूजचा स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. ते पण आन्सर येऊन जाते. काय तर बघून घेऊ नंतर. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल बी ए बी सी? कुठे एबीसी? एबीसी याचं मेजरमेंट 45. का? कारण की हा झाला आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल. आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल चे रिमेनिंग अँगल 45. यस, आन्सर फायनल. अब समजे. आता हे कधी येते आपल्याला? जेव्हा आपल्याला मागचे थेरम प्रॉपरली समजले का, तेव्हा याचे आन्सर येतात. आता बघा इन फिगर, हे बघा इन फिगर काय दिलं आपल्याला? AB is tangent. AB is tangent and AC is radius. आता काय दिलं आपल्याला? क्वेश्चन नंबर 1 चा आन्सर काय विचारला बघा. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB? अँगल CAB इज इक्वल टू मला लिहिता येतं 90 डिग्री. याचं रिझन लिहू आपण टँजंट थेरम. याचं रिझन काय असणार आहे? टँजंट थेरम. नंबर 1 चा आन्सर झालं. आता नंबर 2 बघा. व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम द AB? डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम AB इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. तर व्हाय? बिकॉज AC is radius. AC is radius. AC काय दिले आपल्याला? रेडियस दिलेली. आता डिस्टन्स AB इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. आता बघा इथे लिहू आपण नंबर 3 चा आन्सर. इन अ ट्रायंगल कोणता घ्या आता? CAB. CAB मध्ये CA इज इक्वल टू 6 सेंटीमीटर हे दिलेलंच आहे, आणि AB किती दिलं आपल्याला? AB इज इक्वल टू 6 सेंटीमीटरच दिलंय, आणि अँगल A इज इक्वल टू किती दिलं आपल्याला? 90 डिग्री. इथं लिहितो मी देअरफॉर बाय युजिंग पायथागोरस थेरम. काय होईल बरं पायथागोरस थेरम इथं? आता हा दिलाय 6, हा दिलाय 6, म्हणजेच दॅट इज CB स्क्वेअर इज इक्वल टू CA चा स्क्वेअर प्लस AB चा स्क्वेअर. CB स्क्वेअर इज इक्वल टू CA स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. तर देअरफॉर लिहू आपण CB चा स्क्वेअर इज इक्वल टू 6 चा स्क्वेअर प्लस 6 चा स्क्वेअर. हा झाला 36, हा 6 चा वर्ग अगेन 36, म्हणजेच CB चा स्क्वेअर इज इक्वल टू आला 72. आता घेऊ स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. इकडे पण स्क्वेअर रूट घ्या आणि इकडे पण स्क्वेअर रूट घ्या. हा झाला स्क्वेअर रूट कॅन्सल. दॅट इज CB इज इक्वल टू, आता 72 ला कसं लिहिता येते? अंडर रूट असं लिहिता येईल का? 36 गुणिले 2, 36 दुने 72. मग CB इज इक्वल टू 36 चा स्क्वेअर रूट येतो 6, पण 2 चा स्क्वेअर रूट निघत नाही, त्याला ऍज इट ठेवून द्या. दॅट इज 6√2. झालं. नंबर 3 चा आन्सर आलं. ओके, नंबर 3 चा आन्सर आलं. आता नंबर 4 चा आन्सर बघा. दॅट इज 4th वन. काय दिलं आपल्याला? व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल्स ACB? आता मला सांगा अँगल कोणता आहे? ABC. अँगल ABC इज इक्वल टू मला किती लिहिता येईल? 45 डिग्री. याचं कारण काय? बिकॉज ट्रायंगल CAB is isosceles right angle triangle. तो काय आपल्याला? आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे. अँड इन दिस वे क्वेश्चन नंबर फर्स्ट अँड इट्स आन्सर. नाव यू हॅव टू टेक द स्क्रीनशॉट. चला याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. आता बघूयात आपण क्वेश्चन नंबर 2. ऐका, फक्त आपल्याला थेरम कसा यूज करायचा हे लक्षात यायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 2.
बघा काय दिलंय आपल्याला. इन ऍडजॉइनिंग फिगर ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल, माहिती आहे सगळ्यांना. हो. फ्रॉम पॉइंट आर सेगमेंट आर एम अँड आर एन आर टँजंट सेगमेंट टचेस टू द सर्कल एम अँड एन. आर पॉइंट मधून एक आर एम आणि एक आर एन दोन सेगमेंट ड्रॉ केला होता. आता ही फिगर बघितली लक्षात आलं पाहिजे. टँजंट ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट्स आर कॉन्ग्रंट. ओके, हे माहिती आहे आपल्याला. बघा आता काय दिलं तर ओ आर इज इक्वल टू 10. हे बघा ओ आर दिला आपल्याला 10. रेडियस ऑफ द सर्कल इज 5. रेडियस कोणती? ही झाली 5. देन नंबर 1 लेंथ ऑफ इच टँजंट. मला सांगा हा अँगल किती इथं? 90 डिग्री. का बरं? ही रेडियस ही टँजंट. रेडियस टँजंट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस. आता ही जर 90 डिग्री असेल तर हा झाला त्याचा हायपोटेनस. हायपोटेनस दिला 10, हाईट दिली 5, बेस काढता येतो. जे बेस आला तेच एम एन असणार, जे येणार असेल तेच एम एन असणार. पहिल्याच आन्सर येऊन घेतात. पायथागोरस थेंब लावला, पहिल्याच आन्सर येऊन जाते. नंबर 2 काय विचारलंय? व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल एम आर ओ. पुढे एम आर ओ. एम आर ओ आता आहे का जे हे येईल तेच येणार. हे 5. मला सांगा हा हायपोटेनस 10 आहे आणि ही साइड 5 आहे, तर हा अँगल किती? अपोजिट साइड ऑफ डॅश डॅश इज हाफ ऑफ द हायपोटेनस. हायपोटेनस 10 आहे, ही हाफ आहे. अपोजिट साइड ऑफ 30 इज हाफ ऑफ द हायपोटेनस. समजे? म्हणजे काय करू आपण इथं आपण लावू कन्व्हर्स ऑफ, किंवा एक काम करू हो चालेल. अपोजिट साइड ऑफ 30 इज हाफ ऑफ द हायपोटेनस. म्हणजे हा अँगल किती झाला आपला? 30 झालेला आहे. आणि व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल एम आर एन. आता मला सांगा जसा हा 30 आला तसा हा पण काय आला? 30 आलेला आहे. समजे? आणि एम आर एन 30 + 30 हा किती आला? 60 आलेला आहे. अशा प्रकारे तिन्हीचेही मेजरमेंट आपण काढून घेऊ. आपण लिहू इथं इन फिगर कोणी टँजंट बघा एम आर अँड एम एन. एम आर अँड एम एन आर टँजंट्स. ओके. परत इथं रेडियस पण ड्रॉ करून घेऊ लगेच. इथं काय करू आपण? रेडियस पण ड्रॉ करून घेऊ. अँड ओ एम इज इक्वल टू ओ एन इज इक्वल टू किती दिले आपल्याला रेडियस? दॅट इज 5 सेंटीमीटर. आणि आपल्याला ओ आर इज इक्वल टू दिलेले 10 सेंटीमीटर. आता काय करू आपण मला असं लिहिता येईल का रे? नो. एम आर इज इक्वल टू एन आर. बरोबर आहे का रे? एम आर आणि एन आर कशा असणार? इक्वल असणार. पण याचं रिझन काय? याचं रिझन आहे टँजंट सेगमेंट थेरम. काय रिझन आहे? टँजंट सेगमेंट थेरम. टँजंट सेगमेंट थेरम काय सांगतो की एक्सटेरियर पॉइंट मधून ड्रॉ केलेले टँजंट हे एकमेकांना कसे असतात? कॉन्ग्रंट असतात. आता लिहू आपण इन अ ट्रायंगल. हा ट्रायंगल घ्या आता एम ओ एम आर घ्या. कोणता ट्रायंगल घ्या? ट्रायंगल ओ एम आर मध्ये अँगल एम इज इक्वल टू 90 डिग्री म्हणता येतं ना. काय रिझन? हा 90 डिग्री काय आहे? कारण ही टँजंट ही रेडियस आहे. मग इथे लिहू आपण टँजंट थेरम. हा काय आपला? टँजंट थेरम. मग देअरफॉर लिहितो आपण बाय युजिंग पायथागोरस थेरम. काय यूज करू आपण? पायथागोरस थेरम. तर काय होईल बघा. आता हा जर 90 डिग्री असेल तर हा झाला हायपोटेनस. म्हणजे ओ आर चा स्क्वेअर, ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू ओ एम स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर. ओ एम स्क्वेअर प्लस एम आर चा स्क्वेअर. तर ओ आर किती दिला आपल्याला? 10 चा स्क्वेअर. बरोबर आहे? यस. हा आणि ओ एम किती दिले आपल्याला? 5. म्हणजे याला तुम्ही 5 चा स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर कारण तिची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. हा झाला 100 इज इक्वल टू 25 प्लस एम आर चा स्क्वेअर. 25 कडे आल्यास काय झाला? मायनस. म्हणजे 100 मायनस 25 इज इक्वल टू एम आर चा स्क्वेअर. तर ऐका हा झाला 75. म्हणजे एम आर इज इक्वल टू झाला आपल्याकडं 75. इथे घेऊ स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड.
स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. इथं पण स्क्वेअर रूट घ्या आणि इथं पण स्क्वेअर रूट घ्या. म्हणजे इथला स्क्वेअर रूट काटला, मग एम आर आला आपल्याला आता 75 असली तर का 25 इंटू 3 25 75. मग एम आर इज इक्वल टू 25चा स्क्वेअर रूट दॅट इज 5 अंडर रूट 3. आता एम आर जर 3 असेल, ओके, आपल्याला एम आर जर 5 रूट 3 सेंटीमीटर असेल तर एन आर किती झाला. देअरफॉर एम आर इज इक्वल टू एन आर इज इक्वल टू 5 अंडर रूट 3. ओके, हे झालं पहिल्याच आन्सर. व्हॉट इज द लेंथ ऑफ इच सेगमेंट. आल्या दोन्ही कोणत्या टँजंट सेगमेंट आल्या टँजंट सेगमेंट. आता क्वेश्चन नंबर 2 बघा. आता बघा इन अ ट्रायंगल OMR मध्ये OM इज इक्वल टू 5 अँड OR इज इक्वल टू 10. म्हणजे हायपोटेनस OR इज इक्वल टू झालाय 10. तर देअरफॉर असं लिहिता येईल का मला OM इज इक्वल टू हाफ ऑफ हायपोटेनस. ओके, हा जो OM बघा हा 5 आहे, OM 5 आहे आणि हा किती आहे 10. म्हणजे OM हा हायपोटेनसचा हाफ आहे. तर देअरफॉर लिहिता येतं मला अँगल MRO इज इक्वल टू किती असणार आहे 30 डिग्री. कोणत्या प्रॉपर्टीनुसार 30, 60, 90 प्रॉपर्टी. कारण 30, 60, 90 काय सांगते की 30 डिग्रीचा अपोजिट साइड हीच का असते हाफ ऑफ हायपोटेनस असते. आणि मग आता ऐका सिमिलरली आता ऐका ही झाली रेडियस, ही झाली रेडियस, ही पण 5, ही पण 5, ही झाली 10. म्हणून हा अँगल 30, हा पण अँगल 30 येईल ना सिमिलरली. मग NRO इज इक्वल टू ऑल्सो अँगल NRO इज इक्वल टू ऑल्सो किती येणार आहे आपला 30 डिग्री येणार आहे. आता बघा तिसऱ्याचा आन्सर काढायचा आपल्याला. काय काढायचंय मेजर ऑफ अँगल कोणता आहे तो MRN. आता ऐका हा जो MRN आहे का याला असं लिहिताल का MRO प्लस NRO प्लस NRO. MRO आहे 30 आणि हा पण काय 30. तर देअरफॉर अँगल MRN इज इक्वल टू किती येणार आपल्याकडं 60 डिग्री. दिस इज द आन्सर ऑफ द सेकंड क्वेश्चन अँड यू हॅव टू टेक द स्क्रीनशॉट. ओके, नाउ टेक द स्क्रीनशॉट. आता बघा चला क्वेश्चन नंबर नेक्स्ट बघूयात. क्वेश्चन नंबर थर्ड. क्वेश्चन नंबर काय दिला आपल्या इथं थर्ड दिलेला आहे. काय दिलाय सेगमेंट RM अँड RN आर द टँजंट्स. बघा सेम RM आणि RN काय दिलं आपल्याला टँजंट दिल्यात. म्हणजे डेफिनेटली ह्या दोन सेगमेंट कशात आपल्याला कॉन्ग्रुएंट दिल्या का बाय द टँजंट सेगमेंट थेरम. O इज द सेंटर ऑफ द सर्कल. ओके, नो प्रॉब्लेम. प्रूव्ह दॅट. काय प्रूव्ह करायचंय OR बायसेक्ट अँगल MRN ॲज वेल ॲज MNO. बघा ऐका हा जो OR सेगमेंट आहे ना यानं ORN या अँगलला बायसेक्ट केलं म्हणजे हे दोन अँगल इक्वल दाखवावं लागतील ना. आणि MOR ला सुद्धा बायसेक्ट म्हणजे हे दोन अँगल सुद्धा आपले इक्वल दाखवावं लागणार. म्हणजे ही जी OR सेगमेंट आहे ना ह्याला बायसेक्टर दाखवायची आणि ह्याला सुद्धा बायसेक्टर दाखवायची आहे. ओके, आता मला सांगा मी जर हा अँगल आणि हा अँगल इक्वल दाखवला तर याला बायसेक्ट म्हणता येते. परत हा अँगल आणि हा अँगल इक्वल दाखवला तर याला बायसेक्ट म्हणता येते. मग आता मला सांगा हा अँगल याला कॉन्ग्रुएंट आणि हा अँगल याला कॉन्ग्रुएंट कधी दाखवता येईल जेव्हा हा वरचा ट्रायंगल आणि खालचा ट्रायंगल एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतील. ओके, बघा बरं कसे असतील कॉन्ग्रुएंट. तर बघा हे बघा इन अ ट्रायंगल OMR मध्ये अँड ONR मध्ये मला सांगा ON इज कॉन्ग्रुएंट टू OM. रेड ऑफ द सेम सर्कल. एका सर्कलचे रेडियस सेम येतात. RN इज कॉन्ग्रुएंट टू RM. टँजंट सेगमेंट थेरम. टँजंट ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट आर कॉन्ग्रुएंट. आणि OR इज कॉन्ग्रुएंट टू OR. ही कशी आहे कॉमन साइड आहे. मग S ने दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवू आणि मग ते करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट म्हणू.
आणि मग त्याला बायसेक्टर म्हणता येतं. आता गिव्हन काय दिले बघा, टू प्रूव्ह करायचं म्हणजे गिव्हन लिहायचं आपल्याला, है की नाही. आर्यन अँड आर्यन सेग, आर्यन अँड सेग, आर्यन आर टँजंट्स. ह्या काय सर्कलच्या टँजंट्स आता. आणि काय प्रूव्ह करायचं आपल्याला, टू प्रूव्ह, काय प्रूव्ह करायचंय, ओएम ओ आर बायसेक्ट अँगल एम आर एन अँड अँगल एम ओ एन. ओके, दोन्हीला बायसेक्टर दाखवायचंय. आता प्रूफ मध्ये बघा, इन अ ट्रायंगल, वरचा ट्रायंगल घ्या कोणता, ओ एम आर. इन अ ट्रायंगल ओ एम आर अँड ट्रायंगल खालचा घ्या आता, दॅट इज ओ एन आर. ओके, हा ओ एम आर आणि हा ओ एन आर. याच्यामध्ये मला असं लिहिता येईल का, साइड ओ एन इज कॉन्ग्रुएंट टू साइड ओ एम. हे बघा, ओ एन आणि ओ एम कॉन्ग्रुएंट का बरं, रेडाय ऑफ द सेम सर्कल, रेडाय ऑफ सेम सर्कल. आता बघा परत, साइड ओएम, ओएम तर झाले का, हो सॉरी, साइड आर्यन इज कॉन्ग्रुएंट टू आर्यन, आर्यन इज कॉन्ग्रुएंट टू साइड आर्यम. का बर, का टँजंट सेगमेंट थेरम, tangent segment theorem. And again side OR is congruent to side OR. Why? Because of it is common side. आता ही जर दोन तीन साइड जर कॉन्ग्रुएंट असतील तर देअरफॉर लिहिता येतं मला, ट्रायंगल ओ एम आर इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल ओ एन आर बिकॉज ऑफ यस 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 टेस्ट. आता दोन ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्याचे करस्पॉन्डिंग अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट असणार आहेत. मग देअरफॉर असं लिहिता येईल का, अँगल एम आर ओ इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एन आर ओ अँड अँगल एम ओ आर इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एन ओ आर. ह्या दोन्हीचं रिझन लिहू आपण, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. आणि देअरफॉर लिहिता येतं मला ओएम बायसेक्ट अँगल एम आर एन अँड एम ओ एन. दिस इज प्रूव्ड, हेन्स प्रूव्ड. ओके, नाउ चलो टेक द स्क्रीनशॉट. आणि आता लास्ट क्वेश्चन ऑफ दॅट प्रॅक्टिस सेट, क्वेश्चन नंबर 4 बघूयात. चला, what is the distance between two parallel tangents to a circle having distance 4.5 सेंटीमीटर, कशाचं, रेडियसचं. आता ऐका, मला सांगा आपल्याला काय दिले, दोन सर्कल दिलेत, हा एक सर्कल आहे आणि हा एक सर्कल आहे. नो, एकच सर्कल दिलाय, एकच सर्कल दिलेला आहे. ओके, पण या सर्कलला दोन दिल्यात, दोन काय दिलं आपल्याला, टँजंट दिले. आता मग आपण काय करू, ही एक टँजंट झाली, ही एक टँजंट. ओके, आणि ही एक टँजंट. ओके, आणि आता सर्कलची ही झालेली आपल्याला डायमीटर. ओके, हा आहे आपला सेंटर ऑफ द सर्कल. काय दिले बघा,
व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरल टँजंट्स. आता दोन टँजंट पॅरल येतात. टू द सर्कल हॅव्हिंग रेडियस 4.5 आणि 4.5 याला म्हणू ए बी आणि ओ, ही म्हणा एल, ही म्हणू आपण एन. ओके, मग लिहिताना मला असं लिहिता येईल का, लाईन सॉरी टँजंट म्हणू, लाईन म्हणण्याच्या ऐवजी टँजंट एल पॅरलल टँजंट एन टू सर्कल. ओके, एल आणि एन काय आता टँजंट आहे, एकमेकींना पॅरलल येतात. आता बघा, therefore distance OA is equal to 4.5 centimeter and distance OB is equal to 4.5 centimeter. Okay, but AB is diameter. AB काय दिला आपल्याला, डायमीटर दिलाय. का बरं, बिकॉज ऑफ A डॅश O डॅश B, कारण तीन कसे तर कोलिनियर पॉइंट येतं. and therefore लिहू आपण distance between two parallel lines is equal to AB, है की नाही. ह्यात जर दोन पॅरल लाईन असतील तर AB चं काय झालं, डिस्टन्स बिटवीन देम झालेलं आहे. वाटल्यास असं लिहायचं, इथं वाटल्यास असं लिहू, अजून इथं असं लिहू आपण OA परपेंडिक्युलर लाईन L अँड OB परपेंडिक्युलर लाईन N. याचं रिझन काय, टँजंट थेरम, है की नाही. हे OA इथं परपेंडिक्युलर आहे आणि OB इथं परपेंडिक्युलर आहे आणि AB काय झाली, सर्कलची डायमीटर झालेली आहे. आणि ऐका, डिस्टन्स हे कधी पण परपेंडिक्युलर असते. हे परपेंडिक्युलर झालं आणि त्यातलं डिस्टन्स झालेलं आहे. तर मग देअरफोर असं लिहिता येईल का मला आता, देअरफोर AB इज इक्वल टू काय लिहिता येते, AO प्लस OB किंवा OA प्लस OB लिहिता येते. हा झाला 4.5 प्लस 4.5 that is 9 centimeter. This is the distance between two parallel tangents. Okay, in this way आपला प्रॅक्टिस सेट हा पॉइंट 1 सर्कलचा फिनिश झालेला आहे. चलो मिलेंगे नेक्स्ट लेक्चर.